संत जागे तैसे संत जागे तैसे संत संत जागे तैसे संत जगे तैसे संत जागे तैसे संत जगे क्रिया करो रे दावित रंगी क्रिया करो रे दावित रंगी तैसे संत जागे तैसे संत जागे तैसे संत जागे साठी पंत हाती धरली पाटी तैसे संत जगी या करो निदाविती अंगे बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी या करो निदाविती अंगे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी धाव तैसे संत जगी क्रिया करो निरावित्यांगे विढाला 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 सरोजम चंद्र नीलांबुधावं जगननीत पानि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदैरवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंग करू
पसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जोगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् पदंबोज तेजस्फुरति प्रदेशं विदेन्द्रादिदेवे सभात्वयमानम् मूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी यावार करी संतांचा पुण्य सलीला बसलेलं घोड नदीच्या पवित्र अशा तीरावरती सह्याद्रीच्या नगरीमध्ये वसलेलं पिंपळगाव खडकी पिंपळगाव भव्य दिव्य प्रमाणामध्ये कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमाऊली समाधीचे राजे ज्ञानोबरायांचा पायी दिंडी सोहळा आषाढी पायी दिंडी सोहळा तदनिमित्तानं त्या सोहळ्यामध्ये 2010 3 नंबर श्री क्षेत्र पिंपळगाव श्रीराम पायी दिंडी सोहळा पिंपळगाव खडकी आंबेगाव तालुका आणि दर मजल करत पिंपळगाव ते आळंदी आळंदी ते पंढरपूर प्रतिवर्षी चालत येणारा हा सोहळा आणि तुम्ही सर्व वारकरी या सोहळ्यामध्ये पायी चालत येत असतात आणि दर मजल करत आजचा मुक्काम तरडगावला आलेला आहे तदनिमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा दिली माझं परमभाग्य समजतो विढाला विढाला कीर्तनाला उपस्थित सगळे ग्रामस्थ मंडळ असतील कार्यकर्ते असतील आदरणीय हरिभक्त पारायण राजगुरांना असतील त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो सरपंच असतील पोपटदादा असतील नितीनदा असतील सगळे महाराज भोईर गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्यांनी या क्षेत्रामध्ये मला आणलं आणि आज ते स्वतः पकवाजाला वाजवायला बसलेत हरिभक्त पारायण गुरुवर्य जगन्नाथजी महाराज हडोळे बाबांसाठी टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा अनेक वर्ष बाबांचं मार्गदर्शन असतं मलाही मार्गदर्शन असतं बाबांचं आणि मी साक्षात ज्यांना ज्ञानोबराय म्हणून बघतो ते म्हणजे गुरुवर्य बाबा असतील विढाला विढाला हो सर्व सगळे कार्यकर्ते असतील वसंत काका असतील भाऊसाहेब असतील जालिताते कुणाचं नाव आता घेत नाही कारण टाइम झालाय सगळे सर असतील हरी काका असतील आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण आचार्य पदवी ज्यांनी प्राप्त केली गुरुकुलामध्ये राहून हरिभक्त पारायण आविष्कारजी महाराज पोखरकर टाळ्या वाजवा जरा महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो सर्व वारकरी असतील सगळे ओळखीचे एखादा म्हणायचं माझं नाव नाही घेतलं त्यानं उद्या सकाळ भेटू आपण नाव घेतो काकडा व्हायचं विठाला विढाला विढाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या दिंड्या आहेत पण सगळ्या दिंड्यांना बेशी आहे महाराज हा कुणाला बेशी 2000 कुणाला 4000 कुणाला 5000 एक सांगू एकमेव महाराष्ट्रातली दिंडी अशी की बिगर बेशी दिंडी ती म्हणजे पिंपळगावची दिंडी विढाला 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 अख्ख्या सोहळ्यामध्ये बेशी दिल्याशिवाय तुम्हाला बॅगच ठेवून देता येत नाही पण एक सांगू बिगर बेशी दिंडी म्हणजे आपली पिंपळगावची दिंडी सर्व सहकार्य करत असतात सर्व देणगीदार अन्नदाते आचारी भक्तीदार सेवेकरी सर्वांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या हो आता विढाला 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त रूपे सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य जगतवंदनीय देहो निवासी वैराग्य शिरोमणी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे
सज्जनाव अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला याच्या जीवाला जड जीवाला उपदेश करतायत एवढ मार्गदर्शन करतायत. विढाला विढाला विठाला विठाला सज्जनाव मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबाराय करतायत. अभंगामध्ये महत्वाचे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे संत महात्मे मार्गदर्शन करतात ते कोणाला करतात. दुसरा मुद्दा आहे संतच मार्गदर्शन करतात का. आणि तिसरा मुद्दा म्हणजे संत महात्मे मार्गदर्शन करतात ते कशा प्रकारे करतात. विढाला विढाला हे 3 मुद्दे. मग या अभंगातून माझा पहिला मुद्दा आहे असा आहे की संत महात्मे मार्गदर्शन करतात ते कोणाला करतात. कोणा जीव कोणाला म्हणायचं. टेन्शन घ्यायचं नाही. मी पण तुमच्यातला जे तुमच्याच धर्मशाळेत लहानाचा मोठा झालोय अभ्यास केलाय ना. आता मी आपल्या नारदाच्या गादी उभा आहे. हो मला सांगा जेव कोणाला ज्याला भूक आहे त्याला जेव म्हणायचं. बरोबर ना. त्याला जेव म्हणायचं. उगाच एखाद्याला जो 4-5 घर रेटून आला त्याला म्हणायचं नाही नाही नाही. एखाद्याला भूक आहे जो वारीनं येताना बिस्किट पुढं थम्सअपच्या बाटल्या राजगिरा लाडू मग ते जोडत येतो त्याला म्हणायचं का जेवता का नाही 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 नाही. ज्याला भूक आहे त्याला जेवण वाढायचं राजा. हो तसं या ठिकाणी संत महात्मे मार्गदर्शन करतात ते कोणाला करतात हा माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे पामरा, दुसरा वर्ग विषयी आणि तिसरा वर्ग जिज्ञासू आणि 4था वर्ग आहे ते ज्ञानाचा. विढाला विढाला हो नक्की या 4 वर्गामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मार्गदर्शन कोणाला करतात. तो पहिला वर्ग म्हणजे पामराचा. पामर कोणाला म्हणायचं. जगद्गुरु तुकोबाराय पामरासाठी मार्गदर्शन करतात का तर त्याचं उत्तर आहे नाही. का तो पामर हा परिपूर्ण विषयामध्ये गुंतलेला आहे. कोणाला पामर म्हणायचं तर जो शेंडीपर्यंत संसारामध्ये बुडलेला आहे डुबलेला आहे. ज्याला संसारातून चित्त बाजूला काढल्यानंतर दुःख होतं त्रास होतो त्याला म्हणायचं पामर. आणि अशा पामराला मार्गदर्शन आहे का बोला. नाही नाही त्याला उपयोगाचं नाही म्हणून पामराला मार्गदर्शन करत नाही. ज्ञानोबा त्याच्यावरती दृष्टांत सांगतात. सारस नावाच्या पक्षाचं जोडपं असावं आणि अचानक त्यांचा वियोग व्हावा आणि त्या दोघांच्या समुद्राच्या पहिल्या तीरावरती नर असावा आणि अलीकडे मादी असावी आणि त्या दोघांचा वियोग व्हावा. ज्ञानोबा सांगतात त्या दोघांच्या वियोगामध्ये जेवढं दुःख या सारस पक्षाला होतं तेवढं दुःख ज्ञानोबा सांगतात या पामराला तेवढं दुःख होत असतं. विठ्ठला 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 त्याला पुढे सांगतात की हे काहीच नाही 10-11 दिवसाचा उपवास असावा. कोणतरी बातमी समजावी की फलटणला आमच्या ठिकाणी मोठ्या माणसाचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये श्रीबालाजीचा भेद आहे. हे 10-11 दिवसाचा उपवासी राजा हो उठला आणि म्हटलं काय नाही म्हटलं जायचं आणि मनसोक्त जेवायचं. आता मोठ्याचं शरीर श्री बालाजीचा बेत राजावर लग्न लागलं आणि खुर्च्या पकडायला सुरुवात केली आणि पंगत पडली आणि जेवायला बसणार. आता फक्त मालकाची ऑर्डर यायची बाकी आहे की जेवण सुरू आणि जेवण सुरू करणार मालकाची ऑर्डर आली. पहिला घास घेऊन तोंडात टाकणार तितक्यात मालकानं पाहिलं अरे 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 म्हटलं एवढ्या मोठ्याच्या लग्नामध्ये हे मळके कपडे घातलेलं फाटके कपडे घातलेलं विकार हाकलून द्यावं म्हणून साठी मालक पळत आला हाताला धरलं आणि लात मारून हाकलून दिलं. किती दुःख आहे सांगतात तेवढं दुःख या पामराला विषयातून चित्त बाजूला काढल्यानंतर होत असतं. विठ्ठला विठ्ठला हो मला पुढे सांगतात हे काहीच नाही. गाईचं वासरू सोडल्यानंतर राजा हो ती गाय धार काढण्यासाठी गाईला काय करावं धार गाई पुण्याला गेलो होतो मुंबईला. ते म्हटले काय करावं लागतं ते म्हटले काय नाही गाईला पाणी मारायला.
तसं नाही रे गावरान गाईचं सांगतोय. वासरू सोडावं लागतं आणि वासरू सोडल्यानंतर ती गाय पाना देत असते, त्या वासरा करता पाना देत असते, मनसोक्त ते वासरू पित असतं. आणि असं पाहिल्यानंतर मालकाची गडबड काय, वासराला ओढायची, जोर लावून त्या वासराला ओढत असतो. सर ते शेवटी आपलं घरदार त्या वासराला ओढण्याकरता जात, तरी सुद्धा राजा उपयोग होत नाही. सर ते शेवटी त्या वासराचा नाईलाज होतो आणि नाईलाज झाल्यानंतर त्याला किती आनंद होतो. हा ते म्हणतं, वार बाबा माझ्याच आईचं दूध मला पिऊन देत नाही, माझ्याच आईचं दूध मला पिऊन देत नाही, मग नक्कीच पुढल्या वर्षी बंगला बांधशील. नाही नाही नाही, त्याला जेवढं दुःख होतं तेवढं या पामराला विषयातून चित्त बाजूला काढल्यानंतर होत असतं. शेवट सांगतात हे काहीच नाही, पाण्यातून मासा बाजूला काढावा आणि तितकंसं त्याला दुःख होतं, तसं ज्ञानोबा सांगतात तेवढं या पामराला विषयातून चित्त बाजूला काढल्यानंतर होत असतं. मग पामराला ज्याला विषयातून चित्त बाजूला काढल्यानंतर जितकं दुःख होतं तेवढं दुःख या पामराला होतं. त्याला उपयोग आहे का मार्गदर्शन करून? नाही उपयोग. मग चला पुढचा वर्ग सांगतात विषयाकरता, विषयालाही मार्गदर्शन करत नाही. पुढा जिज्ञासू थोडासा मागे ठेवू, ज्ञानाकरता मार्गदर्शन करतात का, तर त्याचं उत्तर नाही. का? ज्ञानी हा अगोदरच तिथं जाऊन पोहोचलेला आहे, म्हणून साठी त्याला सांगायची गरज नाही. म्हणून सांगतात का जिज्ञासूला मार्गदर्शन करतात, एवं जिज्ञासूला उपदेश करण्याचा प्रयत्न करतायत. मग का हो महाराज, जिज्ञासू तरी कोणाला म्हणायचं? केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा मला देव भेटेल, या देवापर्यंत मला कोण घेऊन जाईल, ही ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण झाली त्याला म्हणायचं जिज्ञासू. अशा साधकांना मार्गदर्शन करतात, एवढ उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. पण का हो महाराज, मार्गदर्शन फक्त संतच करतात का? दुसरा मुद्दा, संतच मार्गदर्शन करतात का? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं फक्त आणि फक्त संतच मार्गदर्शन करतात. मग बाकीचं कोण मार्गदर्शन करू शकत नाही का? नाही करू शकत. बाकीचं कोण आहे? जीव जीवाला मार्गदर्शन करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का हो महाराज, जीव जीवाला मार्गदर्शन का करू शकत नाही? तर जीवाला जर कळलं असतं तर जीवाचा जीवपणा शिल्लक राहिला असता का? बोला. आपल्याला कळलं असतं तर आपण वारीला भजनात दंग झालो असतो. हा, आपल्याला कळलं असतं तर बिस्किटचं पुढं नसतं, सोबदार कुठे गेलं नाही का? विठ्ठल जीवाला, जीव हा राजा हो अल्प आहे, आज्ञानी. वास्तविक पाहता जीवाची व्याख्या भगवान परमात्मा स्वतः सांगतात, ममैवांश जीव लोके जीव भूत सनातन मनःष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्जुना, जीव हा माझाच अंश, पण अज्ञानामुळं भ्रमामुळं जीव देवाला विसरला आणि देह तादात्म्य झाल्यामुळं या जीवाला काही कळेना. मग ज्याला आलो, कशासाठी आलो, एवढं काय खावं काय प्यावं हे ज्याला कळत नाही त्याला जीव म्हणायचं. मग ज्याला स्वतःच काही कळत नाही तो दुसऱ्याला काय करू शकतो का? बोला. नाही करू शकतो. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, ज्याला स्वतःची करोजबारी करता येत नाही तो दुसऱ्याचा नाईटा बरं करू शकतो का? बोला. नाही करू शकत राजा. म्हणून हे जीवाचं काम नाही. जीव हा अल्प आहे, जीव अज्ञानी आहे, जीवाचं काम नाही. पण का हो महाराज, जीवाचं काम नाही, जीव अज्ञानी आहे, जीवाचं बाजूला ठेवा. मग सर्वज्ञ असणारा देव तरी उपदेश करू शकतो का? सर्वज्ञ असणारा देव तरी मार्गदर्शन करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे का? जगाचा बाप आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालया हे विश्व त्याच्या सत्तेनं चालतंय, तो जगाचा बाप. आणि तो मार्गदर्शन करू शकत नाही, नाही करू शकत. पण देवानं शहाणपणा केला होता. का हो? मार्गदर्शन ज्याचं काम त्यानं करावं. हा, उगाच कुणाच्याही नकला करून कुणाचं काही करून उपयोगाचं नाही. मग ज्याचं काम, एका कुंभाराकडं एक गाढव आणि एक पुत्र, काय गाढव आणि पुत्र पाळलेलं होतं. आणि ते गाढव आणि पुत्र अंगणामध्ये बसलेलं होतं. रात्रीच्या वेळेला तो मालक झोपलेला होता. 4-5 जण चोर त्या मालकाच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्याची मालकाची कडी उघडू लागले, दरवाजा उघडू लागले. आणि पण पुत्र काय म्हणून गाढव कुत्र्याला म्हणते, अरे कुत्र्या, म्हटलं काय? अरे मालकाच्या घरी आपल्या चोरी होती
मग अरे म्हटलं डोळ्यात चोरी होती तू भोक ना. कुत्र बी स्वाभिमानी. ते म्हटलं एवढा दिवस मी शिळ्या भाकरीवर मालकाची चाकरी करतोय. एवढे सगळेजण संपावर जातात, कामगार संपावर जातात, व्यापारी संपावर जातात, सगळे संपावर जातात. मी एकटा बिचारा शिळ्या भाकरीवरती मालकाची चाकरी करतोय. नाही म्हटलं प्रश्न भोकणार. अरे पण मालकाच्या घरी चोरी पिटूने म्हणला जमणार नाही. कुत्र्याचा हट्ट पाहिल्यानंतर गाढाव म्हटला मला नाही राहायचं. डोळ्यात एकच म्हणला चोरी होती मालकाच्या घरी आणि आपण गप्प बसणं बरोबर नाही. मग म्हटलं मी वरडणार. कोण गाढव म्हटलं मी वरडणार. ते काय कमी पिटीत वरडत काय जे गाढवानं खर्जापासून सुरुवात केली, जे आरडायला सुरुवात केली पेटी पुराणा, ते चोर पळून गेलं. आणि चोर पळून गेल्यानंतर राजा मालक जागा झाला, वरडायला लागलं ते. आणि इतकं राजा आरडायला लागलं ते गाढव, मालक जागा झाला, राग आला मालकाला. दिवसभर माती वाहून वाहून दमलं होतं. मग आणि त्याच्यात रडलं. मालकानं काय केलं, एरंडाचा भोग काढला. एरंड माहिती, एरंड एरंड हा एरंडाचा भोग काढला आणि दोन्ही हाताने धरून हाणायला सुरुवात केली. ठोका टाकला की गाढव कुतायचं आणि गाढव कुतायचं, कुत्र मागणं बघा हसायचं, दात काढायचं. सर ते शेवटी मालक आतमध्ये गेला, ते कुत्र हसायला लागलं थांबलं. आणि हसल्यानंतर राजा ते गाढव कुत्र्याला म्हणते कारण मित्र आहेस माझा, दोस्त आहे. मग एकत्र राहतोय, एकत्र खातोय आपण. मग म्हटलं मालक तिकडे मरस्तवर हसतोय, तो तिकडे दात काढतोय, तुला काय वाटतं का नाही. कुत्र म्हटला तू त्याच कामाचा आहेस. म्हणला मरस्तवर तुला मारायला पाहिजे होता. म्हटलं का, अरे तुझं काम आहे का, तुझं काम वजी वाहणं माती वाहणं हे तुझं काम. पण बिना कामाचं तुझं काम नसताना बिना कामाचं आरडत बसले, मार खाशील नाही तर काय करशील. ते गाढव कुत्र्याला सांगते. कशासाठी सांगतोय, ज्याचं काम त्यानं करायचं राजा, ज्याचं काम त्यानं करायचं. सर ते शेवटी हे देवाचं काम नाही. देवानं एकदा शहाणपणा केला. काय केलं, श्रीगीतेसारखा अलौकिक असा ग्रंथ, ऐश्वर्य संपन्न ग्रंथ अर्जुनाचं निमित्त करून सगळ्यांना सांगितला. आणि सांगून झाल्यानंतर देवाला वाटलं आता माझा उदो उदो होईल, आता माझे पारायण होतील. पण या गीतेकडे कोणी बघायला तयार नाही. आणि मग देवाला वाईट वाटलं, एवढा मोठा ग्रंथ मी सांगितला कोणी त्याच्याकडे बघायला तयार नाही, मग काय करायचं. आणि मग देव सगळ्या संतांची मीटिंग बसवली आणि सांगितलं का रे एवढा मोठा श्रेष्ठ ग्रंथ मी सांगितला आणि याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. त्यावेळेला देवानं संतांना एकमुखानं सांगितलं, देवा गीता ही श्रेष्ठ आहे, गीतेला तोड नाही. मग तुझी सांगण्याची पद्धत चुकली. म्हटलं कशी काय, म्हटले हे सांगण्याचं काम तुझं नाही. तुझं काम जन्माला घालणं, पालन पोषण करणं, गाडी भरली की त्याला उचलणं हे तुझं काम. पण कंबर बांधणं, फेटा बांधणं हे तुझं काम नाही. आणि हे तुझं काम नसल्यानं मुळे तुझ्या मालाला गिराईक लागत नाही. विठ्ठला 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 बाजारात उतरायचं असलं तर राजा हो मार्केट चांगलं पाहिजे, बरोबर आहे. शेतकरी तुम्ही आम्ही सगळे शेतकरी वर्ग आहोत. एखाद्या जर पिकाला भाव यावा असं वाटत असेल तर शेतकऱ्याला स्वतः बाजारामध्ये यावं लागतं का नाही, बोला. स्वतः बाजारामध्ये विकावं लागतं. पण एक सांगू, शेतकऱ्याला तेवढा वेळ नसतो. मधल्या मध्ये हे व्यापारी राजा हे करत असतात, परिणामी शेतकरी बनत असतो. एक सांगू, गुगलवर सर्व काही डाउनलोड करता येईल. पण एक सांगू, पोटाची खळगी भरण्याकरता भाकरी डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी शेतीच करावी लागते. विठ्ठल विठ्ठल हा काय सांगत तुम्ही म्हणावं तुला कशाला हा राजा हो, हे देवाचं काम नाही. देवानं सुद्धा एकदा शहाणपणा केला, परिणामी देवाला सांगितलं तुझं काम नाही. मग काय करावं लागेल, तुला तुझा देवपणा टाकावा लागेल, तुला संत व्हावं लागलं. तेवढ्यासाठी भगवान परमात्मा आपणची देव होय गुरु
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. भगवान परमात्मा स्वतः ज्ञानोबरायांचा अवतार घेतला, 9000 ओव्या तयार केल्या आणि तुमच्या आमच्या समोर मांडल्या. तुमचं आमचं आज भाग्य आहे की ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर तुमचा आमचा जन्म झाला. मला सांगा, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या अगोदर जन्म मिळाला असता तर काय झालं असतं? ज्ञानेश्वरी कळाली असती, हरिपाठ कळाला असता, वारी कळाली असती, काहीच कळालं नसतं. म्हणून साठी त्यांचे तुमच्या आमच्यावरती उपकार येत, ते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. संत महात्मे तुमच्या आमच्या करता उपकारासाठी येत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराया आले दीन जना. ज्ञानोबरायांचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. ज्ञानेश्वरी तयार केली आणि मग तेव्हापासून पारायण चालू झाली. मला सांगायचं की देवाला सुद्धा मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही, देवाला सुद्धा उपदेश करण्याचं काम नाही देवाचं. एवढंच नाही तर काला सुद्धा देवाला खाता येत नाही. मग का हो महाराज? संतच मार्गदर्शन करतात. हो, संतच मार्गदर्शन करतात. पण का हो, हे जे मार्गदर्शन करतात ते कशा प्रकारे करतात? काही जिज्ञासू साधकांनी विचारलं. संतांचं एक वैशिष्ट्य, सगळ्यांना सारखा उपदेश करून जमत का? नाही नाही नाही, सगळ्यांना सारखा उपदेश करून जमत नाही. मग हत्तीचा भार मुंगेवर घातला तर जमल का? नाही जमणार. सगळ्यांना सारखा उपदेश करून जमत नाही. मग प्रत्येकाला जसा जसा पुढे येईल तसा तसा त्याला उपदेश करण्याचं काम करतात. सहज एक दिवस आजी नातवाला म्हटले, बाळा, नातो आजीला म्हटलं, आजी, चंद्र एवढ्यावरती कसं काय गेला ग? भाषा समजते ना माझी, कारण मी साताऱ्यातलं होतो, मी पुण्यातलं जरा ताळमेळ असं. चंद्र एवढ्यावरती कसं काय गेला? त्यावेळेला आजी म्हटली, काय सांगू बाळा? आजीला वाटतं नातवावरती वजन पाडावं. काय सांगू बाळा? तू ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये होतास त्यावेळेला तो चंद्र आपल्या अंगणामध्ये यायचा, खेळायचा, मग तो पाठीला लागायचा, डोक्याला लागायचा. मग काय सांगू, एक दिवस झाडू मारत असताना जे डोक्याला लागला असा जे राग आला आणि किरसुनी घेऊन त्याला हाणणार की वरती गेला ते खाली आलाच नाही. हाच प्रश्न एखाद्या सायन्स साईडच्या पोरानं विचारलं, चांगल्या शिकलेल्या पोरानं विचारला आणि आजी म्हटली मी किरसुनीनं चंद्रवरती घालवला, तर ती पोरग म्हणाली हे कुठं तरी येड्याच्या हॉस्पिटलला नाही तर येरावड्याला घालवायच्या का? कशासाठी सांगतोय? ज्याचा अधिकार असेल तसं त्याला सांगावं लागतं. विचारणारे सुद्धा सर्वसामान्य होते. राजा हो चांगदेव साधा होता, त्याचा अधिकार. एवढा मोठा चांगदेव 1400 वर्ष जगला. ज्ञानेश्वरीच्या आपल्याला एक ओवी पाठ पाहिजे, हरिपाठाचा एक अभंग पाठ होत नाही राजा हो. ज्या चांगदेवाला 14 विद्या 64 कला अवगत होत्या, असा चांगदेव ज्या वेळेला शरण आला आणि शरण आल्यानंतर राजा हो कोरपत्र पाठवलं आणि ते कोरपत्र राजा हो पुढे आल्यानंतर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की याला 14 विद्या 64 कला अवगत आहे, पण एक 65वी कला अवगत नसल्यामुळे याचं ज्ञान अर्धवट राहिलं. म्हणून साठी त्या कोऱ्या कागदावरती 65 ओव्या तयार केल्या, त्याची चांगदेव 65 केली. जसा जसा पुढे येईल तसा तसा त्याला उपदेश करण्याकरता दिलं. संसारिकाला ज्ञानेश्वरी कळणार नाही, अमृतानुभव कळणार नाही, म्हणून साठी हरिपाठ नावाचं प्रकरण काढलं. असोने संसारी जिभे गोकरी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. विचारणारे सर्वसामान्य म्हणून साठी त्यांच्याच भाषेमध्ये सांगावं म्हणून महाराज सांगतात अभंगाचं प्रथम चरण. अर्भकाचे ताटी 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 पंते
साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करो निधा विद्यांगी. संत महात्मे मार्गदर्शन करत असतात. जसा जसा पुढे येईल तसा तसा त्याला उपदेश करण्याचं काम करत असतात. राजा हो, विचारणारे सर्वसामान्य आहेत म्हणून त्यांच्याच भाषेमध्ये सांगावं म्हणून सांगतात की अरे बाबा संत महात्मे मार्गदर्शन करतात ते कशा प्रकारे सांगू. महाराज सांगतात अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. इथं पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकाला पंतोजी म्हणायचे. पंतोजी म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये. तुकोबराय सुद्धा म्हणतात ना पंते हाती धरिली पाटी. पंतोजी म्हणायचे. त्या शिक्षकाची एक तळमळ असायची माझ्या विद्यार्थ्याला काहीतरी यावं, माझ्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता यावं आणि माझा विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहावा ही तळमळ असते. तेवढ्यासाठी तो धडपड करत असतो आणि तेवढ्यासाठी त्या विद्यार्थ्याला तो काय करत असतो, शिकवत असतो, धडपड करत असतो. परिणामी राजा हो शिकवत असताना त्या विद्यार्थ्याचा काय असतो, श्री गणेश असतो, सुरुवात असतो आणि सुरुवात असल्यानंतर त्याला काही घेत नसतं. अशा वेळेला तो शिक्षक काय करत असतो, त्या विद्यार्थ्याची पाठी हातामध्ये घेत असतो, त्याचा हात हातामध्ये घेतो आणि स्वतः अक्षर गिरवतो. पंते हाती धरिली पाटी. बरोबर ना. स्वतः अक्षर गिरवत असतो आणि त्याच्या मागे तळमळ असते, धडपड असते. तुकोबराय सांगतात तैसे संत जगी क्रिया करो निधाविती अंगी. शिक्षकाचा दृष्टांत देत असताना राजा हो तुकोबराय सांगतात शिक्षकासारखे संत आहेत पण शिक्षकाचा दृष्टांत देत असताना थोडासा जरा उणीवपणा वाटला, कमीपणा वाटला तुकोबरायांना. का? हे जे शिक्षण शिकवत असताना शिक्षक तळमळीनं शिकवत असतो पण राजा हो शिक्षण शिकवत असताना हे जे शिकवत असताना धाक दाखवत असतो. बरोबर ना. इथं सर म्हणते हो माझे मी बघावर चाललोय. शिक्षक राजा हो शिकवत असतो, त्याचे पाठी हातामध्ये घेऊन शिकवत असतो पण हे जे शिक्षण शिकवत असताना त्या विद्यार्थ्याला यावं त्यासाठी काय करत असतो, धाक दाखवत असतो, रागवत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारत असतो. आता राजावर नसतं विद्यार्थ्याला मारावं ते विद्यार्थी घरीच जाते, 4-5 पोरं घेऊन येते राजा हो. आता लय अवघड आहे आणि शासनानं सुद्धा जार काढलाय विद्यार्थ्याला मारू नका. शिक्षक तरी कशाला लागेल का आम्हाला शिकणार तर नको शिकू, त्याचे तोटे आपले ते करतात. असो ते शिक्षण शिकवत असताना मारत असतो. पूर्वीच्या काळात सुद्धा बघा ते टेबलवरती हात ठेवायचे आणि मग वरून पडायच्या छड्या पडायच्या, छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम. माराशिवाय काहीच नव्हतं राजावर. तसं संत महात्मे धाक दाखवतात, रागवतात आणि शिक्षक रागवतो, धाक दाखवतो आणि त्याच्या पाठीमाग त्यांना माहितीये हे जे शिक्षण दिल्यानंतर आम्हाला काय महिन्या पाठीमाग काय पगार आहे, अपेक्षा आहे. तसं संतांचं नसतं. संत महात्मे राजा कोणतीही अपेक्षा धरत नाहीत, कोणताही राग धरत नाहीत. एवं संत महात्मे राजा हो धाक दाखवत नाहीत. एका हरिजनाचं पोरग येऊन राजा हो 100 वेळा येऊन अंगावर ते थुंकला पण काय केला, प्रसाद देऊन मुक्त केला आणि त्याच्या पाठीमागे त्यांची अपेक्षा नसते. उलट रागावत नाहीत, धाक दाखवत नाहीत, हातापाया पडून विनंती करून सांगत असतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 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 पाया विनवितो तुम्हाला, लावणीय पाया विनवितो तुम्हाला, लावणीय पाया विनवितो तुम्हाला, लावणीय पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला
तुम्ही रागावत नाही, धाक दाखवत नाहीत, हातापायाकडून विनंती करून सांगत असतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. राजा हो विनंती करून सांगत असतात, हातापाया पडून सांगत असतात आणि त्याच्या पाठीमागे त्यांची कोणतीही अपेक्षा नसते. मला सांगा, एवढे ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, त्या ज्ञानोबारायांनी किती कमवलं? त्यावेळेला गरज होती त्यावेळेला सुद्धा काही मागितलं नाही राजा हो. मला सांगा, एक प्रवचनाला उभी घेतली तर कमीत कमी 5,000 असू दे, तो विषय जाऊ दे आता. हा, पण त्या ज्ञानोबारायांनी एवढ्या ओव्या लिहिल्या, एवढ्या तुकोबारायांनी अभंग लिहिले, त्यांनी किती कमवलं? ज्या वेळेला त्यांनी कमवायचं दिवस होतं त्यांनी काहीच कमवलं नाही. उलट राजा हो सगळं दान करून टाकलं तुमच्या आमच्यासाठी. त्यांचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती राजा हो. त्यांच्या अभंगावरती तुम्ही आम्ही कीर्तन करतोय राजा हो. विठाला 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 विठाला. म्हणून शिक्षकाचा दृष्टांत कमी वाटला आणि मग पुढचा दृष्टांत सांगतात अभंगाचं तृतीय. बालकाचे झाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करो निधाविती अंगी. आईचा दृष्टांत सांगतात की आई ही कशी आहे की स्वतःच्या मुलावरती प्रेम करत असते, बरोबर ना? स्वतःच्या मुलावरती जीव टाकत असते. ते पोरग नुकतंच लहानाचं मोठं झालं असतं, नुकतंच चालायला लागलं असतं. अशा वेळेला ते पोरग त्याची सुरुवात असते, ते पावलावरती पाऊल ठेवून चालत असतं, आईच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असतं. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तशी ती आई त्या पोराचा हात हातामध्ये घेत असते आणि हावडा एक्सप्रेस असल्यासारखे धावते, बरोबर ना? होय, पहिला मंडळ हावडा एक्सप्रेस असल्यासारखे नाही 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 नाही, एरवी ती चेन्नई एक्सप्रेस असल्यासारखी धावते. पण पोरगा हातामध्ये असल्यावर बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवते आणि त्याच्या पावलावर चालत असते. तुकोबाराय सांगतात, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. पण का हो महाराज, आई ही ती प्रेम करते, त्या मुलावरती प्रेम करते, तिच्या प्रेम करते का दुसऱ्याच्या बी? बोला. माता मावल्या म्हणतात आमच्याकडे फिरला. हा, ते एक पोरग खेळत होत उन्हामध्ये, आपुलियाचा कळवळा आणि का बाळा. हा असू विठाल ते पोरग राजा हो खेळत असताना राजा हो ती आईला काळजी लागते, आपलं पोरग उन्हामध्ये खेळतंय, त्याला बोलवावं म्हणून साठी त्याला आवाज देते, ए बाया अरे इकडे इकडे ऊन लागतं इकडे म्हणून साठी ते पोरग पळत येतं, त्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि त्याला सांगते, का रे बाया एवढं ऊन लागतंय, एवढ्या उन्हामध्ये तो खेळतोय, आजारी पडशील ना. त्यावेळेला ते बाळ आईला म्हणतंय, आई मी आजारी पडेल असं तुला वाटतंय, माझी काळजी तुला वाटते, मग का हो ती शेजारचा पिंट्या सुद्धा खेळतोय, मग त्याला बोलव ना. आई म्हणते ते खेळू दे. म्हणजे आपल्या विषयी परोपकार आहे, दुसऱ्याच्या विषयी अपरभाव नाही. तसं संतांच्या ठिकाणी नाही. हरिजनाचं पोरग एका वाळवंटामध्ये खेळत होतं, तसल्या पोराला नाव महाराजांनी उचलून त्याच्या घरी दिलं. संतांच्या ठिकाणी आपल्याला परकत असलं काही नाही. म्हणून शिक्षक आईचा दृष्टांत कमी वाटला म्हणून साठी शेवटच्या चरणामध्ये तिसरा दृष्टांत सांगतात, तो कामाने नाव, 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 तो कामाने नाव.
तुका म्हणे नाव, 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 जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जगी तैसे संत जगी तैसे संत जगे जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी तैसे संत जगे, तैसे संत जगे, क्रियाकरणी काविते अंगी, क्रियाकरणी काविते अंगी, तैसे संत जगी तैसे संत जगे, तैसे संत जगी तैसे संत जगे, क्रियाकरणी काविते अंगी, क्रियाकरणी काविते अंगी, तैसे संत जगी तैसे संत जगे, तैसे संत जगी तैसे संत जगे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी धाव. तुकोबाराय सांगतात नाव ही अशी आहे. मला सांगा, नाव स्वतः तर नाव पाण्यात तरंगते का पाण्यावरती तरंगते? बोला. नाव स्वतः तर पाण्यात तरंगते का पाण्यावरती तरंगते? माग झोपले का काय? हा? पाण्यात पाण्यात पाण्यावरती तरंगते राजा हो. स्वतः तरते आणि इतरांना तारण्याचा प्रयत्न करते राजा हो. स्वतः तरते, आईला तीरावरून पहिल्या तीरावरती प्रत्येकाला नेत असते. तसं संत महात्मे स्वतः तरले आणि तो महामाला तारण्याचा प्रयत्न केला. एवं तो महामाला तारलं. मुक्कामाला गेलेले संत महात्मे पुन्हा माघारी आले आणि आपल्याला तारण्याचा, या विश्वातून तारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिला अनुभव घेतला. अनुभव आले अंगा तो या जगात येतच नाही. आणि मग तो महामाला ते चाकण्यासाठी बोलवलं. एवढं सोपं नाही परमार्थ करणं. हा, सहज म्हणतो वारी करायची वारी करायची, पण दिवे घाट चढणं तितकंसं सोपं नाही. हा, आणि वारीची एक निष्ठा आहे की दिवे घाट ज्यानं चढला ते पंढरपूरला पोहोचला. आणि दिवे घाटात जो पंक्चर झाला तो घराकडे पळाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारी सोपी नाही राजा हो. वारी ही साधना आहे. वारी हे तप आहे. सगळ्या तीर्थाला जा तुम्ही, पण इथलं तीर्थ हे वेगळंच तीर्थ आहे. भगवान शंकरानं चालू केली राजा हो वारी. वारी साधी नाही. वारी ही तप आहे. वारकऱ्यांची साधना आहे. वारी खूप मोठा अधिकार आहे वारी म्हणजे. असो, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगे विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये. कुंडली गौरला विठ्ठल श्रीनाथेवर पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सप्तमरीश्वर महाराज की जय. धर्मवीर संत
छत्रपती शिवाजीराजानं वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावरती स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी तो किल्ला जिंकला आणि स्वराज्य हळूहळू हळूहळू वाढायला लागला आणि वाढत असताना छत्रपती शिवाजीराजाचं नाव महाराष्ट्रामध्ये होऊ लागलं. कोण शिवाजीराजा आणि ही खबर विजापुराला पोचली, आदिलशाहीला पोचली. कोण आहे शिवाजी? शहाजी का बेटा, इसने स्वराज्य तैयार किया है. मला जरा हिंदी कमी येते. नाही तर समजून हो, कौन है इसका जिसने नारायण दत्तन को सैनिक को ललकारा है? कौन जाएगा उसको मारने को? इसका जिंदा या मुर्दा लेके आओ. कौन जाएगा आणि विडा ठेवला गेला. आदिलशाही दरबार बड़ी गए बेगम साहिबा उड़ा कराडली. कौन है या शिवा? उसको जिंदा या मुर्दा लेके आओ. कौन जाएगा? शिवाजी राजाच्या दरबारामध्ये, शिवाजी राजाच्या स्वराज्यामध्ये जायला कोण तयार होईना. कसं जायचं? जो गेलाय तो परत आला नाही. जो जाईल त्याला तिथंच मारून टाकलं जायचं. कोण जाईल? आणि तितक्यात दिपाड देहाचा पोलादी पहार वाकवणारा ताकदवार साड वैकाचा धनी अफजल खान उभा राहिला. मैं जाऊंगा शिवा को मारने को, जिंदा या मुर्दा उसको लेके आऊंगा. आणि 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती अफजल खान चालून आलाय. आणि चालून आल्यानंतर तुळजापूर विजापूर सगळं उद्ध्वस्त करत आलाय. पंढरपूर तुळजा भवानी वरती प्रहार केला, मंदिर उद्ध्वस्त केले. जिथं भगवा दिसल तिथं पडण्याचा प्रयत्न केला. आणि मग आला तसा वाईकडा आल्यानंतर प्रतापगडाचा गड चढला आला. स्वराज्यात रत्ने पसरले. 32 दाताचा पोकड आलाय. हनानळे फुकानळे 32 दाताचा पोकड आलेला आहे. आणि तितक्यात स्वराज्यामध्ये चालून आलंय संकट. तनोज राजा जय बाजी पाचाल का तालाजी मालास्त्रे सगळे मावळे गोळा केले. प्रतापगड निवडला आणि प्रतापगड निवडल्यानंतर भेटीची तयारी चालू झाली. गळा भेट घ्यायची. अफजल खान आलाय. शामियाना उभा केलेला आहे प्रतापगडावरती आणि उभा केल्यानंतर अफजल खानाला आवाज दिलाय, खान साहेब 10 अंगरक्षक राहतील. 10 अंगरक्षकाशिवाय दुसरं कोणी तिथं येणार नाही. आणि सगळं झाल्यानंतर मावळ्यांना सांगितलं झाडाझुडपामध्ये लपा. 40,000 सैन्य मारायचंय आणि 7,000 मावळे फक्त. 7,000 वर्षे 40,000 जमल का? नाही जमणार. तरी सुद्धा प्लॅन केला, गनिमी कावा केला आणि 10 अंगरक्षक सोबत घेतले. अंगामध्ये चिलकाद घातला, भेटीसाठी निघाले. आणि शामियान्यामध्ये गेल्यानंतर राजे पुढे आल्यानंतर आवाज दिला, ये है शिवाजीराजे. कृष्णाजीनं मान डोलावली. खान पुढे उभा राहिला. आओ शिवाजीराजे, गले लग जाओ हमारे. आओ शिवाजीराजे. राजा 2 पावले पुढे झाले. राजा 2 पावले पुढे झाले. खान 2 पावले पुढे राहिले. खानाना बाहू पहिला आले. आओ शिवाजीराजे, गले लग जाओ. गळा भेट सुरू झाली आणि खान तितक्यात भेट चालू असताना गळा भेट झाली. खानानं राजाला आलिंगन दिलं. राजांनी खानाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देत असताना खानाला अचानक दगा केला. राजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबली आणि कट्यारीचा वार केला. तर अंगार का फाटला गेला. चिलकत होता म्हणून वाचला राजा. भवानी पावली, जगदंबे पावले, हर हर महादेव पावला आणि धावून आल्या सगळे देवता. माझा राजा वाचला पाहिजे. जीव गुदमरला, श्वास गलबलला आणि श्वासासाठी जीव हल्ला आणि तितक्यात त्या संधीचा फायदा घेतला. त्या कट्यारीचा वार केला. कळून चुकला. अफजल खान आता दगा करतोय. वाघ घातली होती अंगामध्ये. तर पोटरा फाडला. बेचवा को बसला आणि 32 दाताचा बोकड फाटला आणि दगा करत खान ओढला. ते त्यात सय्यद बंडा धावून आला. राजांवरती वार करणार, राजांचा मुंडकं उडवणार. ते त्या जीवाचा जीवा महाला पळत येऊन सय्यद बंडाचा हात वरच्यावरती उडवला आणि इतिहास फुटफुटला. तो त्या जीवा म्हणून वाचला शिवा. आणि तितक्यात कृष्णाजी भास्कर राजांवरती चालून आले आणि चालून येऊन राजांचं मुंडकं उडवणार, राजांना मारणार. कृष्णाजीला सांगितलं, कृष्णाजी
आम्ही कुणासाठी वैयक्तिक लढत नाही. व ब्राह्मण आणि शेतकरी वाचला पाहिजे यासाठी लढतो. तुम्ही आडवे येऊ नका. आम्ही ब्राह्मणांना मारत नाही, पण मूढभर लालचेसाठी आपली अक्कल गनिमांकडे घाण ठेवणारे कृष्णाजी भास्कर त्यालाही मारून टाकलं. आणि जीवा महालाने हात ओढवल्यानंतर राजा हो इतिहास कुटमुटला होता जीवा आणि वाचला शिवा. आणि माझ्या स्वराज्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजानं 32 दाताचा बोकड फाडला. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो तुका म्हणे नाव जनासाठी वदकी धाव तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी यथावती यथावकाश. बराच टाइम झाला. वारीचं कीर्तन म्हणजे 1 तासाचं असतं. आपलं धावतं कीर्तन करायचं असते, पण आज वेळ झाला त्याबद्दल सगळ्यांचं जरा माफी मागतो. आणि मला या ठिकाणी कीर्तन करण्याची सेवा दिली माझं परम भाग्य समजतो. सगळे ग्रामस्थ मंडळ असतील, पिंपळगाव खरकी दिंडीचे सगळे वारकरी असतील, आता कोणाचं नाव घेत बसत नाही, सगळ्यांच्या चरणाचा दर्शन घेतो. तरुण मंडळ असतील, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेऊन झालेली कीर्तन रूपी सेवा इथं संपवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुका राखा पाया पैकी महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. हे फक्त 5 मिनिटं. 2 या ठिकाणी आज वाढदिवस आहेत. ज्यांची पंगत आहे ते स्वर रमेश भोर, त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, आपली ही पायी दिंडी सोहळा 17 वर्ष झालेला आहे आणि 2 वर्षाचा सोर असल्यापासून आपल्या वारकऱ्यांना या ठिकाणी जेवण देण्यासाठी येतोय. आज देखील स्वतः या ठिकाणी मग तुम्ही ऐकलं असेल, 2च वर्षाचा होता तेव्हापासून आजपर्यंत येतोय आणि आज त्याचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे ओंकार बाळासाहेब आपला या ठिकाणी वाढदिवस आहे. दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व वारकरी आहात. दोन्ही यांनी ओंकार आणि स्वर यांनी या ठिकाणी यायचंय. तत्पूर्वी या ठिकाणी आजची कीर्तनाची सेवा चला तर पटकन झाली. त्यांना ओवाळण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील चला शीतलताई आपण या ठिकाणी यायचंय. जय. आज या ठिकाणी ज्यांच्या वस्तीवरती आपण आलो धोंडोबा कोंडोबा शिरवले यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. चला, आणि महाराजांना विनंती आहे की आपण धोंडोबा कोंडोबा शिरवले यांचाही श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा. महाराज चला, ज्यांनी कीर्तनाची सेवा या ठिकाणी केलेली आहे, गणेश महाराज मांढरे आपल्या श्रीराम धर्म शाळेमध्ये अत्यंत लहानपणापासून त्यांनी त्या ठिकाणी आपलं बालपण गेलं आणि आजही आपली या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांना ते कधीही विसरत नाही. आमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असतो गावामध्ये येतात, वारीमध्ये येतात, कोणत्याही सुखदुःखामध्ये असतात. गणेश महाराज मांढरे आपलं सर्व वारकऱ्यांना विनंती आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्याला सांगितलाच, अत्यंत शिवाजी महाराज सारखा लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि गणेश महाराज असंच भविष्य काळामध्ये देखील आपण येत राहू. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना ओवाळण्यासाठी शीतलताई, आमच्या कुंदाताई यांना विनंती आहे, फक्त 2च भगिनी आपण या ठिकाणी यायचे आणि दोघांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय. या दोन्ही स्वर आणि ओंकार यांना वाढदिवसाच्या लाख लाख आपल्या श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं शुभेच्छा. आणि यतीन काका कुठे काका, कुठे यतीन काका इकडे या.
आणि कुमार सोर यांच्या वतीनं आज आपल्याला त्यांचा परिवार आपल्याला आजची पंगत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्व वारकऱ्यांना आहे. आणि कुंदाताईंना विनंती आहे की आपण स्वर शीतल रमेश बांगर भोर यांचा श्रीफळ देऊन सन्मान करा. शीतलताई थांबा. ये ओळ ओळ ज्यांची पंगत आहे त्या स्वतः या ठिकाणी आल्या. दरवर्षी असतात आणि याही वर्षी शीतलताई या ठिकाणी उपस्थित आहे. सहकुटुंब सहपरिवार आलेले आहात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. घ्यायचं केक आपण घे. हरिभक्त परायण कैलास महाराज पोखरकर या अनिल शेठ चव्हाण आपण या ठिकाणी अगदी 2च मिनिटांमध्ये शुभेच्छा द्यायच्या. चला. या ठिकाणी आपल्या श्रीरामपाई दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं गेली 17 वर्ष जी लोक अतिशय मोठ्या मनानं अन्नदान करतात त्यामध्ये आमचा स्वर आहे अगदी लहानपणापासून त्याचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्वांना पंगत देण्याचं काम त्याचे पालक या ठिकाणी करतात. मी विशेषतः या भोर परिवाराचं आमच्या श्रीरामपाई दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचा ओंकार बाळासाहेब बांगर अतिशय हुरवणारी असा कार्यकर्ता आहे.